ही कमी पडणार नाही। त्याचप्रमाणे नाथ भक्त जो कोणी एकदा कानिफनाथाचा जो भक्त झाला त्याला भविष्यामध्ये काही कमी पडणार नाही, असं वरदान आमच्या कानिफनाथांचं आहे। कानिफनाथांच्या इथं पावनभूमीमध्ये पहिला होळीचा सण साजरा झाला असून पहिला होळीचा मान मरकड समाजाला असून यानंतर 15 दिवसांनी होणारी होळी कैकडे समाजाच्या गोपाळ समाजाला मान असतो आणि मुख्यतः आजपासून मुख्य यात्रेला सुरुवात झाली। आजच्या भट्टीपासून गुढीवाड्यापर्यंत 1 महिनाभर चालणारी यात्रा ही भट्टी होळी, त्यानंतर रंगपंचमी, फुलरबाग कावडी आणि गुढीपाडव्याची महापूजा होऊन यात्रेचा सांगता सोहळा होत असतो आणि 20 ते 25 लाख भाविक साधारण यावर्षी संख्या वाढती राहील, 30-35 लाखापर्यंत राहील आणि अशी मोठी भव्य यात्रा या संजीवनी समाधीमध्ये कानिफनाथ दर्शनात भक्त येत असतात आणि यात्रेचं महत्व अख्ख्या महाराष्ट्रापासून देशातून लोक येतात आणि आम्ही नवीन विश्वस्त मंडळ यात्रेच्या नियोजनासाठी तत्पर आहोत। भाविकांना सुविधा देण्यासाठी आम्ही आमच्या उपाययोजना चालू केला असून प्रशासन आम्हाला सहकार्य करून चांगल्या प्रकारे यात्रा पार पाडू अशी सर्व देवस्थान समितीच्या वतीने आम्ही आपणास ग्वाही देतो।